सकाळ मित्रांनो, आता आपण आलोय सुभान मंगल किल्ल्याला, जिथं स्वराज्याची पहिली लढाई झाली, जो येतो सातारा जिल्ह्यात शिरवळ मध्ये खंडाळा तालुक्यामध्ये। आणि हा आहे तो किल्ला। म्हणजे जुन्या काळी तो शनिवार वाडा जसा आहे तसा होता, पण त्याची स्वराज्याची पहिली लढाई झाली तेव्हापासून हा असा आहे। आणि एक म्हणजे इथं एक मंदिर आहे आणि हा बुरुज राहिलाय। आणि ही इथे कशी विहीर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये असं कोण पडलं ना, जर त्याने आवाज मित्रांनो, हा बुरुजच या किल्ल्याचं अस्तित्वात आहे। आता आपण आज दर्शन घेऊ। ही आहे ती आणि दगडात कोरलेली आहे। ही एक पिंड। इथं बाहेर दोन विरगळ ठेवल्यात आणि इथे एक शंकराची पिंड आहे। आत एक हे बघा मित्रांनो, आत कशाप्रमाणे हे मंदिर आहे। मित्रांनो, हे प्राचीन मंदिर आहे। जुन्या काळात याचे बांधकाम करण्यात आले आहे। मित्रांनो, या किल्ल्याच्या म्हणजे बॅक साइडला ना नीरा नदी आहे आणि त्याच्याच पलीकड नीरा धरण आहे, ज्याच्यापासून नीरा नदीला पाणी मिळतं। आणि आता हा बुरुज आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। बाय। आणि तिथं थोडे अवशेष राहिलेले आहेत, तटबंदी। तो किल्ला पलीकडून तिथून असं वर होतं शनिवार वाड्यागत, पण आता त्याची साईडची सगळी तटबंदी तुटलेली आहे आणि तेवढीच तटबंदी राहिलेली आहे। मित्रांनो, सुभान मंगल किल्ल्यावर आपल्याला थोडी मित्र मिळालेले आहेत आणि या किल्ल्याची थोडी माहिती देणार आहे। आता तुम्ही माहिती द्या। नमस्कार मित्रांनो, आपल्या शिरवळमधील मला माहितीच असेल सुभान मंगल किल्ल्याचं नाव आहे आपल्या। तर बरीच वर्ष झाली या किल्ल्याचा म्हणजे थोडा जुना किल्ला आहे, त्यामुळे ते बुरुज वगैरे ढासळलेलं आहे। ते साईडनं बाबळे वगैरे आलेले आहेत। आत्ता फक्त किल्ल्याचं हे मंदिरच म्हणजे आहे फक्त व्यवस्थित। बॅक साईडला पूर्ण 1.5 एकरमध्ये किल्ला आहे। फक्त कामाचं ठरलं होतं किल्ल्याचा इतिहास पण तुम्ही किल्ल्याचा इतिहास ऐकू शकता। इतिहासामध्ये काम किल्ल्याचं होणार होतं, पण ते काय प्रॉब्लेम असेल त्यांचा, त्यामुळे ते अडकले काम। जुने भुयार आहे बॅक साईडला, तर ते भुयार इथून केदारशिवचं मंदिर आहे शिरवळमध्ये, त्या मंदिरामध्ये ते भुयाराचा म्हणजे एक मार्ग आहे, भुयारी मार्ग। तर ते काम होणार होतं, पण काही ते राजकारणी अडचणीमुळे ते काम अडकलेले आहे। ते काम हवं, शिवप्रेमी बरेच ते येतात विजिट करण्यासाठी, पण काय अजूनपर्यंत काय झालेलं नाही। ते हवं अशी म्हणजे इच्छा आहे। तर मित्रांनो, ह्यांनी आपल्याला खूप माहिती दिली आहे, धन्यवाद। थँक्यू। आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। बाय।